कराड आणि परिसरातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदीच्या दागिन्यांचे 3 मजली भव्य शोरूम कृष्ण कमल ज्वेलर्स। खास लग्नसराई निमित्त दागिने खरेदीवरती कृष्ण कमल ज्वेलर्स कराड आयोजित करीत आहे कोण बनेगा लखपती लकी ड्रॉ योजना। 250हून अधिक बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी। कृष्ण कमल ज्वेलर्स मध्ये येऊन आजच सोने चांदी आणि डायमंडच्या दागिन्यांची खरेदी करा आणि व्हा लखपती। लकी ड्रॉ योजनेतील एक कॅटेगरी जिंका 1 कार 2 दुचाकी मोटरसायकलसह 100 आकर्षक बक्षिसे। लकी ड्रॉ योजनेतील बी कॅटेगरी जिंका 1 बुलेट गाडी 1 दुचाकी मोटरसायकलसह जबरदस्त गृहोपयोगी ब्रँडेड कंपनीची 100 बक्षिसे। लकी ड्रॉ योजनेतील सी कॅटेगरी जिंका महिलांच्यासाठी दुचाकी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन सह 50 आकर्षक गृहोपयोगी ब्रँडेड कंपनीची बक्षिसे। तेव्हा आजच कृष्ण कमल ज्वेलर्स मध्ये जाऊन तुमच्या आवडीचे सोने चांदी आणि डायमंडच्या दागिन्यांची खरेदी करा आणि जिंका लाखो रुपयांचे बक्षिसे। आमचा पत्ता कृष्ण कमल ज्वेलर्स 15 शनिवार पेठ मेन रोड गणपती मंदिराजवळ कराड। फोन नंबर 02164 227570। मोबाईल नंबर 9119 45 55 70 91 72 31 42 70 आणि 78 20 98 07 70। आज आम्ही GBSच्या विषयी आढावा बैठक घेतली आणि गुलियन बायर सिंड्रोम याच्या विषयी तालुक्याची आरोग्य यंत्रणेची तयारी काय याची पूर्णपणे आम्ही माहिती घेतली। कोडोली गावामध्ये जे पेशंट आढळले त्यांचा देखील आम्ही रिव्ह्यू इथं घेतला आणि त्याबरोबर जिल्हा उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून काय काळजी घेणं आवश्यक आहे त्याची देखील चर्चा इथं बैठकीमध्ये झाली। PHC लेवलला काय काळजी घेणं गरजेचं आहे याची देखील चर्चा झाली। मुळात गुलियन बायर सिंड्रोम हा जुना आजार आहे। 1960 साली ह्या आजाराचे पेशंट पहिल्यांदा आढळले आणि त्याबरोबर या पेशंट्सला ट्रीट करण्याच्या बाबतीमध्ये सरकारने जे डायरेक्शन दिलेले आहेत त्याची देखील चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली। इफेक्टिव्हली आपल्याला कशा पद्धतीनं पेशंट ट्रीट केले पाहिजेत याच्या सूचना देखील संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना मी दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर नर्व्ह कंडक्शन वेलॉसिटी ही एक टेस्ट आहे। या टेस्टच्या माध्यमातून आपल्याला प्रायमरीली कळतं की गुलियन बायर सिंड्रोम झाला आहे अथवा नाही आणि त्याबरोबर इतर देखील टेस्ट आहेत ज्या टेस्टच्या माध्यमातून आपल्याला नेमकं कळू शकतं की हा सिंड्रोम झाला आहे की नाही। याच्यामध्ये मुळात आपली जी इम्यून सिस्टीम असते इम्यून सिस्टीम ही पेरिफेरल नर्व्सला अटॅक करते आणि पेरिफेरल नर्व्सला अटॅक केल्यामुळं ऑटो इम्यून डिसीज हा आहे आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात। गुलियन बायर सिंड्रोमचे बरेचसे पेशंट्स हे पुण्यामध्ये सापडल्यानंतर हाय अलर्टवर प्रत्येक जिल्ह्याचं प्रशासन आरोग्य विभागाचं आपलं गेलेलं आहे। कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर म्हणजे प्रदूषित पाणी आणि प्रदूषित अन्न याच्यामधनं प्रसार होतो। त्यामुळं BDOंना देखील बैठकीला आपण बोलवलं होतं त्यांना देखील सूचना केलेल्या आहेत की हात गाड्यावर असणारे जे लोक आहेत त्यांचा थोडासा आपण अवेअरनेस करा किंवा पाणी हे उकळलेलं किंवा ज्या आपल्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून जे पाणी घरामध्ये येतं तेच पाणी प्यावं। बाहेरचं पाणी लोकांनी अवॉइड करावं। त्याबरोबर इम्युनिटी कॉम्प्रोमाइज जे पेशंट्स आहेत वयस्कर लोक आहेत किंवा काही आजार असणारे लोक आहेत यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे। बाहेरचं अवॉइड करता आलं तर काही दिवस त्यांनी अवॉइड केलं पाहिजे आणि कुठेही अशा प्रकारच्या तक्रारी जर का कानावर आल्या किंवा अशा प्रकारचे सिम्पटम्स आहेत असा पेशंट आपल्याला आढळला तर त्वरित आपल्याला त्याची टेस्ट करून योग्य त्याच्यावर आपल्याला उपचार करणं आवश्यक आहे। कॉटेज हॉस्पिटलमध्ये 8 बेड हे फक्त GBS सिंड्रोमसाठी रिझर्व केलेले आहेत। त्या 8 बेडवर फंक्शनल व्हेंटिलेटर आहेत त्याचा देखील आढावा घेतलेला आहे आणि जिथं आरोग्य सेवकांची कमतरता आहे किंवा काही डॉक्टर्सची कमतरता आहे ते त्वरित डॉक्टर्स तेवढे देण्याच्या बाबतीमध्ये
वर सगळ्या लोकांशी मी चर्चा करून घेणार आहे, आरोग्यमंत्र्यांशी देखील चर्चा करून घेणार आहे. कारण कराडला मोठ्या प्रमाणावर पेशंट येतात, मोठ्या प्रमाणावर पेशंटची वर्दळ ही कराडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये असते आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेण्याच्या दृष्टीनं देखील आम्ही पावलं टाकत आहोत. द न्यूज लाईन, अचूक वेधक.